हाय गाईज, आज बनवतो आपण पापडाची रेसिपी. ती काय बनवणार ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. तसंच आपण इथे कच्चे पापड घेतलेले आहेत, आता बघू शकता. ह्याच्यावर मोठे साईजचे पापड असतील तरी तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही आहे. आमचे इथे छोटे आहेत म्हणून आम्ही छोटे घेतलेले आहेत, कारण जे मोठ्या साईजचे असतात ते थोडे अजून मोठी साईज होते म्हणून. आता आपण ह्याचं काय करणार आहोत, आपण कट करून घेऊया. ह्या पापडांना आपल्याला मधून केले छोटे होतील म्हणून असं पाहून घेतलं, कळलं? हे बघ, असं घेऊया. काय आमचे पापड छोटे आहेत त्यामुळे आम्ही असं साईडून कट करतोय. जर पापडची साईज मोठी असती तुम्ही मधून कट केलं तरी होण्यासारखी आहेत. एका पापडाची दोन रेसिपी होतात, म्हणजे दोन प्रकार हे होतात. इथे आता आपण कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपण तवा तापवायला ठेवलेला, त्याच्या आपण त्या पापडाला भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे. आणि त्यात आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत, असं म्हणजे त्याचं कोन बनवून घेणार आहोत. एक प्रकारे पापड छोटा असल्यामुळे छोटा कोन होतो, पापड मोठा असतं तर मोठा कोन झाला असता. असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्याला, बघू शकता. आता आपण दुसरा पण करून घेऊया असंच. असं मस्तपैकी आपण त्याला भाजून घेतलेलं आहे, बघू शकता. त्याचं पण आता आपण कोन करून घेऊया. दुसरा कोन झालेला आपला. आता आपण तिसरा करून घेऊया. अशा प्रकारेच आपल्याला तो पण बनवून घ्यायचा आहे, बघू शकता. बघा, मस्तपैकी असं कोन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, आकार पण मस्त आलेला आहे. असेच आपण बनवून घेऊया आधी. आता इथे आपण हे असे कोन बनवून घेतलेले आहेत. आता आपण त्यात काय काय भरणार ते बघूया. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची कापून घेऊया. आपण आता तयारी करूया. बघा, मस्तपैकी झालेले. हे बघा, इथे आता आपण कांदा, टोमॅटो, मिरची आणि थोडंसं लिंबू पिळलेला आहे, बारीक शेव घेतलेली. आणि त्यात आता आपण थोडासा पापडाचा चुरा टाकतोय. तुकडे राहिलेत ना तेच टाकायचे भाजून. हे बघा, थोडंसं मीठ. आता आपण सगळं ते एकत्र करून घेतलेलं मस्तपैकी. आता आपण ते कोनच्या आत भरणार आहोत. जे पापडाचे आपण कोन बनवून घेतलेत मस्तपैकी त्याच्या आत भरूया. भरताना कंजूसगिरी करायची नाही आहे, भरून भरायचं आहे, दाबून दाबून असं. आपल्याला ते हे घ्यायला पाहिजे. किती मस्त दिसत आहे, किती मस्त दिसत आहे, बघू शकता. उभं राहायला पाहिजे ना.
मस्तपैकी इथे आपण भरलेले आहेत. आपण एका ग्लासमध्ये ठेवत आहोत. हे बघा, मस्तपैकी असे ठेवले. त्यावर थोडासा वरून पण आपण थोडंसं शेव, कांदा, टोमॅटो टाकून घेऊया. हे बघा, इथे तर आपली पापडाची रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. झटपट होणारी अशी, आणि ही गरम असतानाच खायची, नाहीतर नंतर ते चिवट होणार. पापड खाताना असे खालूनच खायचे इकडून. जसे खायचे तसे खाऊ शकता, असं काही नाही खालूनच खायचं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.